चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी स्वामींची लेख या व्हिडिओमध्ये तुमचं पूर्णपणे स्वागत करते. मी ना आज तुम्हाला माझ्या आयुष्यात जे स्वामी महाराजांमुळे बदल झाले, माझ्या स्वतःमध्ये जे बदल झाले तेच मी तुम्हाला ह्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पाहायचा. मी ना एक अशी मुलगी होती की जिला देवावरती विश्वास नव्हता. मी कधी उपवास नाही केले, कधी देवाजवळ हात जोडला नाही, कधी देवाची पूजा नाही केली, कधीच काही नाही केलं. खरं सांगते, कधीच काही नाही. मला विश्वास नव्हता देवावरती. फक्त मी पहिल्यांदा गणपती बाप्पा म्हणायची. गणपती बाप्पांचं हे लॉकेट घेतलं होतं मी, हा चेन घेतलं होतं. त्याला गणपती बाप्पाचं लॉकेट घातलं, बस बाकीच काहीच नव्हतं. मी कधीच गणपती बाप्पा म्हटलं नाही, कधीच काय कोणत्याही देवाची उपासना केली नाही, कधीच काही नाही केलं, कधी हातसुद्धा जोडले नाही देवाजवळ मी. पण अचानक असं झालं की स्वामी महाराज समोर आले. म्हणजे माझ्या लाईफमध्ये स्वामी महाराज आले. मी स्वतःहून म्हणतात ना की स्वतःहून तुम्ही स्वामीचे सेवेकरी होऊ शकत नाही. जेव्हा तुम्हाला स्वामी तुम्हाला सेवेकरी बनवतात, असं झालं माझ्यासोबत पण. आणि स्वामी माझ्या आयुष्यात आले. आयुष्यात ना काही वेळ असतो, काही काळ असतो की जो आपल्याला प्रत्येकाची उणीव भरून काढतो. म्हणजे जे दुःख आहे, दारिद्र्य आहे म्हणा, किंवा काही प्रॉब्लेम असतील, तेव्हा फक्त देव साथ देतो. आपले नातेवाईक म्हणा, किंवा डॉक्टर म्हणा, किंवा कोणी म्हणा, जे आपल्याला हवं ना ते देऊ शकत नाही. पण जी मनाला जी शांती असते ना, फक्त ती गुरूंच्या सेवेमध्ये असते. आणि लाईफमध्ये माझ्या पण असं एक टर्निंग पॉईंट म्हणू शकतात आलेला, की ज्यावेळी मी स्वामींची सेवेकरी झाली आणि मला स्वामींचा आशीर्वाद भेटला. तेव्हा आता सांगताना सुद्धा ते मला सगळं आठवतं आहे आणि मी थोडी इमोशनल होते, कारण ते मला नाही सांगायचं तुम्हाला काय झालं होतं. ते नक्कीच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन, कारण ते खूप काय सांगू तुम्हाला, आता खूप वेगळा आहे तो प्रसंग एक स्त्रीच्या आयुष्यामधला. कारण प्रत्येकाला आई व्हायचं असतं, आणि जेव्हा आई व्हायचं असतं तेव्हा आता मी आई आहे 2 मुलांची, पण जेव्हा आपल्याला आई व्हायचं असतं ना, तेव्हा खूप प्रॉब्लेम येतो. खूप काय होतं, काही लोकांचे टोमणे ऐकावे लागतात, काहींचं बोलणं ऐकावं लागतं. खूप कठीण काळ असतो तो एका स्त्रीच्या आयुष्यातला, मला असं वाटतं. कारण तो प्रवास मी एक 5-6 वर्ष अनुभवलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता बोलायला पण येत नाही, कारण की एवढं माझ्यासोबत मला असं वाटतं की तो प्रसंग कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यात येऊ नये. खरंच स्वामी महाराजांनी प्रत्येक स्त्रीला आई बनवावं, प्रत्येक स्त्रीला ना मायेची एक ऊब द्यावी, असं वाटतं खरंच. तर माझ्या आयुष्यात असं झालं होतं की ज्यावेळी डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं होतं की तू आई कधीच होणार नाही, त्यावेळी स्वामी महाराज माझ्या आयुष्यामध्ये आले. आणि आज माझ्याकडे दोन गोड मुलं आहेत. त्यांचं नाव आहे स्वामी आणि समर्थ. आणि स्वामींच्या आशीर्वादामुळेच आज माझा संसार एवढा चांगला चालला आहे. मस्त कधीच माझ्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमी पडली नाही. गेली 8 वर्ष झालं मी स्वामींच्या सेवेत आहे. मला कधीच अशी वाटलं नाही की कोणती गोष्टीची मला कमतरता झाली, किंवा स्वामींनी मला सांगितलं की तू हे करू नको, ते करू नको. कोणी खूप लोकांनी सांगितलं असं कर, तसं कर, हे कर, पण जेव्हा मला वाटलं ना, तेच मी केलं. आणि आज मी खरंच खूप छान असं माझ्या 2 मुलांसोबत राहते. एक माझा नवरा पण चांगला आहे, मी पण आहे. खूप छान असा आमचा संसार चाललेला आहे. आणि मला वाटलं की मला तुमच्यासोबत पण हे अनुभव शेअर करावे, म्हणूनच मी यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे. आणि मी माझे स्वतःच अनुभव सांगते. मला आलेले माझ्या लाईफमध्ये जे चेंज झाले, माझ्या स्वतःमध्ये जे चेंज झाले, तर मी एकदम हट्टी मुलगी होती. मला पटकन झटकन राग यायचा, एकदम तडकीफड बोलायची, एकदम असं डोकं झंझणायचं की समजत नव्हतं की मी काय करते काय नाही. राग आला ना मला, मी हातातली वस्तू टाकायची, फेकायची, फोडून द्यायची, काय पण करायची. एकदा छोटी जरी गोष्ट ना, मी हा राग कुणाला दुसऱ्यासमोर काढायची, वैतागायची, कुणाला पण ओढायची, असं काय पण करायची. पण जेव्हा स्वामींच्या सेवेत आली, जेव्हा माझ्या तोंडात तारक मंत्र सुरू झाला, तेव्हापासून माझ्या तोंडात कधीच काय वाईट झालं नाही माझ्याकडून. फक्त श्री स्वामी समर्थ आणि तारक मंत्र. खरंच मी आयुष्यात एकाच गोष्टीच्या प्रेमात पडले, ते म्हणजे स्वामीच्या तारक मंत्र. निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा. तो तारक मंत्र फक्त मी एकदा ऐकला होता, आणि त्या तारक मंत्रानंतरच मला स्वामींचं वेड लागलं होतं. आणि तो तारक मंत्र म्हणजे माझं प्रेम म्हणू शकतो मी, कारण तारक मंत्रावरच मी जास्त प्रेम केलं. संध्याकाळी 7 वाजता ऐकायला सुरुवात केली मी. रात्री 12 वाजेपर्यंत रात्रभर मी ऐकत बसले. रात्री 12 वाजेपर्यंत मी मिस्टर सांगत होते, हा तारक मंत्र छान आहे, तुम्ही ऐका. रात्री पण तेच तारक मंत्र आवडत होता मला. आणि तारक मंत्रानंतर मी स्वामीच्या सेवेमध्ये आले. आणि त्यानंतर स्वामीचे ग्रंथ वगैरे सगळे मला भेटले, त्या काकाने मला आणून दिलं. आणि त्यानंतर मी स्वामी सेवेकडे झाले. आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात माझा मुलगा आला मोठा, ज्याचं नाव आहे समर्थ. पण खरंच स्वामींचा ना लीला अघात आहे, अघात. तुम्ही विचार करू शकणार नाही. काही जेवढ्या छोट्या गोष्टी आहेत ना, की त्या स्वामी महाराजांनी माझ्या पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्ट मी असं नाही की स्वामीवरतीच अवलंबून आहे, की स्वतः काही मेहनत करत नाही, स्वतः काही करत नाही, असं काही नाही. पण जेव्हा थकलेल्या मनाचा आधार म्हणतात ना स्वामी महाराज, तसे आहेत. जरा कधी मला काय वाटलं ना की आज हे आहे, आज ते नाही,
तर मी तुम्हाला कालची जी गोष्ट सांगते. मी असं स्वामींच्या रोज स्वामींसोबत मी बसलेली असते, समोर इथंच बसते हा चेअरवरती आणि इकडे स्वामी महाराजांकडे पाहत असते. तर स्वामी महाराजांच्या पाठीने दिसत ना व्हाईट कलरचं असं प्रकाश पडलेला आहे, त्याच्याकडे मी बघत होते. म्हणजे स्वामींशी बोलत होते, स्वामी महाराज आज असं झालं तसं झालं, आज मी काय करू, माझं असं का होतं आहे किंवा काय, तर असं मी स्वामींशी बोलत होते. आणि स्वामींना ही स्माईल दिली. स्माईल दिली आणि जो पाठींचे हे आहे ना, जो व्हाईट कलरचं दिसतं लाईट, तो चमकायला लागला एकदम. असं वाटतं की मी आणि स्वामी दोघंच आहोत. एकदम मला वेगळंच वाटलं त्यावेळेस की. आणि तो मी आता परत मी बघते स्वामींचा चेहरा असा सॅड वाटतो, असा आहे. आणि पण जेव्हा मी त्यावेळेस होते स्वामी महाराजांसमोर बोलत होते, तेव्हा स्वामींचा चेहरा ना खरंच खूप वेगळा होता. खूप म्हणजे खूप असा एकदम हसरा चेहरा होता स्वामींचा. असं वाटतं की स्वामी महाराज म्हणजे मी स्वामींच्या समोर बसलेले होतेच, असं वाटतं की स्वामी महाराज जवळच आहे. आणि तो व्हाईट कलरचा लाईट आहे ना पाठींचा, तो सूर्य पण चमकत होता. मी आल्याला पहिला मिस्टरांना सांगितलं की आज असं झालं तसं. म्हटलं गप्प, म्हणजे गप्प काय, सांगू नको म्हटलं, असं लाईट कसं चमकलं. अरे म्हटलं हा खरंच चमकला. आणि स्वामी महाराजांचा ना चमत्कार कधी कुठे कसा वेळ सांगता येत नाही. आणि मी स्वतः सांगते ना, स्वामी महाराज मला बघून हसलेत ते. आणि खरंच खूप छान छान असे स्वामी महाराजांचे अनुभव आहे. तुम्हाला पण हे स्वामी महाराजांचे अनुभव ऐकून हवे आहेत. स्वामी महाराज तुम्हाला वाटतं तुमच्या लाईफमध्ये यावे तर खरंच स्वामींची सेवा करा. सेवा जरी तुम्हाला नाही केलं तर नामस्मरण करा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बघा तुमच्या लाईफमध्ये ना लाईफ पण सोडून तुमच्या स्वतःमध्ये खूप बदल होतील. असे खूप सारे लोक आहेत. आता मी स्वतः सांगते, माझ्यामुळे माझी मावशी एक माझ्यामुळे माझी एक मावशी स्वामी सेवक झाले. तिच्याकडे जपमाळ नाही किंवा काहीच नाही, फक्त ती रोज संध्याकाळी ना 108 वेळा बरोबर श्री स्वामी समर्थ नामस्मरण करते. असं करते, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बरोबर ती झोपताना रोज करते. आणि मला तिने सांगितले पण पिंकी मी अशी करतो. अगं तो असं करतेस मग जपमाळच घे ना. म्हटलं जपमाळ नको बसू गणेश, मला रात्री रोज स्वामींची आठवण करते ती जपमाळ. तिचं खरंच खूप चांगलं चाललं आहे आता. त्याच्या मुलग्याला पण जॉब भेटला आहे आता. आणि खरंच ती ना खूप खुश आहे. आणि ती मला म्हणते पिंकी तुझ्यामुळे आज मी स्वामींच्या सेवेमध्ये आली. आणि खरंच खूप छान अनुभव आहे, सगळं छान आहे. आणि खूप असे लोक आहेत की जे माझ्यामुळे स्वामींच्या सेवेमध्ये आलेत. आणि आमच्या फॅमिलीमध्ये ना असं स्वामी महाराज माहीत नव्हतं कुणाला. 2019पासून मी स्वामींच्या सेवेत आहे. आणि आता मी सांगते, माझी बहीण, भाऊ, माझे आई वडील, माझी मावशी, दादा, म्हणजे अख्खी फॅमिली आहे ना ती स्वामी सेवेकडे झाली. सगळे माझे मित्र म्हणा किंवा तेव्हा ना लोकांचा कोणाचा स्टेटस पण बघत होते मी की हा स्वामींचा फोटो असेल किंवा. आणि आता सांगते खरं, मी कधी ठेवत नाही स्वामींचा फोटो किंवा स्टेटस. आणि त्या लोकांचे असतात. मला पाहून खरंच खूप बरं वाटतं, खूप छान वाटतं. खरंच खूप छान वाटतं की स्वामींचे एवढे सेवेकरी होत आहेत ना, खरंच खूप छान वाटतं. तुमच्याकडून कोणता जर स्वामींचा सेवेकरी घडत असेल ना तर नक्कीच घडवा, कारण ह्याच्यासारखं पुण्याचं काम कोणतंच नाही आहे. खूप सारे माझे अनुभव शेअर केलेले आहे. तुम्ही माझं चॅनल चेक करू शकता. स्वामींचे व्हिडिओ आहेत, माझ्या मुलांचे व्हिडिओ आहेत, मला जे अनुभव आले ते आहे. तारक मंत्राचा अनुभव आला ते आहे. तारक मंत्राचा पण अनुभव खूप आहे. तारक मंत्रामध्ये पण खूप शक्ती आहे, खूप पॉवरफुल असा तारक मंत्र आहे. आणि आमच्या घरी सकाळ संध्याकाळी तारक मंत्र लावलेलाच होतो. सकाळ संध्याकाळी का दुपारी पण असतो, कधी पण असतो. तुम्ही पण ना रोज सकाळी का संध्याकाळी तारक मंत्र ऐकत जा. तुमच्या मुलांना पण ऐकवा. जमेल तर तुम्ही स्वामींचा जप करा. रोज एकदा तरी 11 वेळी जप करायचा असतो, पण मला शक्य नंतर एकदा तरी करा. नाही तर वेळा 10 वेळा की 11 वेळा तरी श्री स्वामी समर्थ म्हणत जा. बघा मग तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस होतात. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जर माझी स्वामी सेवा आवडली असेल, स्वामींची माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी.